ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार, बोगस शालार्थ आयडी, बनावट नियुक्त्या, खोटी कागदपत्रे आणि आर्थिक गैरव्यवहार यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये जर तृतीयस्थ व्यक्तींच्या तक्रारीची दखल घेऊ नये असा दृष्टिकोन सर्वत्र स्वीकारला गेला तर भविष्यात भ्रष्टाचार उघडकीस आणणे अधिक कठीण होईल अशी चिंता व्यक्त केली जात आहे। लोकशाही व्यवस्थेत अनेक गैरप्रकार हे थेट पीडित व्यक्तींपेक्षा जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार किंवा व्हिसल ब्लोअर्स यांच्या तक्रारींमुळे समोर आले आहेत। त्यामुळे केवळ तक्रारदार तृतीयस्थ आहे म्हणून कोणतीही तक्रार प्राथमिक पडताळणीशिवाय बाजूला ठेवणे ही पारदर्शक प्रशासनाच्या तत्वांशी विसंगत ठरू शकते। शिक्षण विभागात एखाद्या शाळेतील शिक्षक, कर्मचारी किंवा विद्यार्थी अनेकदा दबावाखाली तक्रार करण्यास धजावत नाही। अशा वेळी सामाजिक संघटना, पालक, माजी विद्यार्थी किंवा जागरूक नागरिक पुढे येऊन माहिती देतात। अशा माहितीची कायद्यानुसार पडताळणी झाली तरच सत्य बाहेर येऊ शकते। तक्रार म्हणजे दोष सिद्ध झाला असे नसते, पण तक्रार म्हणजे चौकशीची संधी असते। जर तृतीयस्थ व्यक्तींची तक्रार ग्राह्य धरायची नाही हा निकष शिक्षण विभागात सर्वत्र लागू झाला तर बोगस नियुक्त्या, बनावट शालार्थ आयडी, आर्थिक गैरव्यवहार किंवा इतर अनियमिततांची माहिती देणारे नागरिक पुढे येण्यास कचरतील। त्याचा थेट परिणाम म्हणजे गैरप्रकार लपून राहण्याची शक्यता वाढू शकते। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।